ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एमआयडीसी तालुका मोहोळ येथे राहणाऱ्या 26 वर्षीय आशा राणी भोसले यांनी दिनांक 3 जून 2025 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली। त्याच दरम्यान एका अल्पवयीन मुलीला तिच्या रंगावरून वडिलांनी सातत्याने बोलल्यामुळे तिने आत्महत्या केल्याची घटना घडली। तसेच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या आणि उपसभापती डॉक्टर नीलम गोरे या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असताना सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी जंगम, सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, सोलापूर महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार या सर्व अधिकाऱ्यांसोबत नीलम गोरे यांनी बैठक घेतली। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या। आज सोलापूरमधल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची मी बैठक घेतली आणि ती अनौपचारिकच चर्चा होती, परंतु त्याच्यामध्ये काही मुद्दे होते की एक घटना घडलेली आहे। आशा राणी भोसले यांचा अत्यंत दुर्दैवी असा आत्महत्येतून मृत्यू झालेला आहे। अशा घटना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडत आहेत। दुसऱ्या 2 घटनांमध्ये सोलापूरमधल्या सुद्धा छळाला कंटाळून अजून एका महिलेने आत्महत्या केलेलीच आहे। पण अजून एक वेगळी आणि अतिशय खेदकारक घटना म्हणजे 14 वर्षाच्या मुलीला वडिलांनी सातत्याने काळतोंडी म्हणून हिणवल्यामुळे त्या 14 वर्षाच्या मुलींनीसुद्धा आत्महत्या केलेली आहे। या संदर्भात प्रत्येकाच बाबतीत आपण पोलिसांना जबाबदार धरू शकत नाही। समाजाच्या मध्ये जी स्त्रियांच्यावरती अन्याय अत्याचार करण्याची एक दुजाभाव सगळा, मग तो वडिलांकडून केलेला असेल किंवा पतीकडून केलेला असेल, हा जो सहन करायला लागतो आहे त्याच्यामधून अतिशय दुर्दैवी अशा घटना घडत आहेत। मी आज पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी तसंच DCP सोलापूर शहराच्या ज्या आहेत त्याचबरोबर CEO मध्ये डेप्युटी CEO दोघंही जण, परिवहनचे अधिकारी अशांशी तपशीलवार चर्चा केलेली आहे आणि लवकरच पंढरपूर इथल्या स्थानिक देवस्थानचे प्रश्न, स्थानिक नगरपालिकेचे प्रश्न आणि वारी ही सुरळीत होण्याच्या दृष्टिकोनातून तिथलं जर का सुरळीत यंत्रणा झाली नसेल तर मग बाकी बरेच प्रश्न उपस्थित होतात। त्या दृष्टीने एक लवकरच बैठक घेणार आहे। पण आज महत्त्वाचं म्हणजे आशा राणी भोसले यांच्या विषयामध्ये ज्या पोलिसांनी तडजोड केली परंतु नंतर ती प्रत्यक्षात आली नाही आणि महिलेचा छळ झाला, त्या पोलिसांची तुम्ही चौकशी करा, अशा प्रकारचे निर्देश मी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेले आहेत। त्याचबरोबर सोलापूर शहर आणि सोलापूर ग्रामीण मिळून त्यांच्याकडच्या भरोसा सेलमधल्या ज्या महिला आहेत त्यांची आणि महिला दक्षता समितीच्या महिला, विधी आणि न्याय विभाग समितीतर्फे जे मदतीचं काम जातं आहे त्याचा समन्वय, त्याचबरोबर वन स्टॉप क्रायसिस सेंटर मधल्या कर्मचारी, महिला बाल विकास विभागाच्या महिला, या सगळ्यांना एकत्र करून जी माहिती आहे वेगवेगळ्या योजनांची आणि महिला सुरक्षिततेबद्दलची, ती ज्या स्त्रियांचे फोन नंबर सरकारकडे आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना ज्या योजनांची माहिती देता येईल त्यात जास्तीत जास्त म्हणजे लाडक्या बहिणींपर्यंत आणि इतर लाभधारकांपर्यंत ही माहिती पोचवावी असे निर्देश दिलेले आहेत। विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा दोषसिद्धीचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये शहराचं प्रमाण जवळजवळ 40% आहे। ही एक चांगली गोष्ट आहे। महाराष्ट्रामध्ये सोलापूर शहराला दोषसिद्धीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण असल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे। या पार्श्वभूमीवरती सोलापूरमधल्या आजच्या बैठकीमधून 3% विकास निधीचा उपयोग महिलांसाठी करणं, त्याचबरोबर पंढरपूर यात्रेच्या मध्ये स्वच्छता आणि याबाबत ताबडतोब पावले उचलले जाणं आणि महिला सुरक्षिततेबद्दलच्या अनेक चांगल्या कल्पना समोर आलेल्या आहेत। त्या दृष्टीने ही बैठक यशस्वी झाली। विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं आज अक्कलकोटमध्ये आगमन होतं आहे, तर त्या सगळ्या बैठकीचा पाठपुरावा मी नंतर सरकारकडे विविध माध्यमातून करणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्यांकडे याबद्दलचा अहवाल देऊन माझा पाठपुरावा पालकमंत्र्यांच्या मार्फतसुद्धा प्रत्यक्षात आणला जाईल। हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा।
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माननीय अमर रतिकांत पाटील यांची शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अमर पाटील मित्रपरिवार सोलापूर. महाराष्ट्राचे कार्यसक्षम उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते माननीय नामदार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीत सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. स्वागतोत्सुक अमर रतिकांत पाटील, जिल्हा प्रमुख, शिवसेना सोलापूर. हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचे सोलापूरच्या पुण्यनगरीमध्ये हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन, मागास समाजसेवा मंडळाचे कार्यकारी संचालक व शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख माननीय श्री सचिन भाऊ चव्हाण.